आता मुंबई पुण्यातल्या टॉप 9 बातम्या। मुंबईमध्ये पाणी टँकर असोसिएशनची 10 एप्रिलपासून संपाची घोषणा। एनओसीच्या वादावरून पाणी टँकर असोसिएशनचा संप आणि संपामुळे अनेक ठिकाणी पाणी पुरवठा विस्कळीत होण्याची शक्यता। रेल्वे प्रवासादरम्यान मोबाईल हरवल्यास 139 मदत वाहिनी क्रमांकावर तक्रार नोंदवण्याची सुविधा। मुंबई रेल्वे स्थानक आणि परिसरामधून रोज 5 ते 10 प्रवाशांकडून मोबाईल चोरीच्या तक्रारी। मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून तब्बल 10 कोटींचे अंमली पदार्थ जप्त। बँकॉकवरून आलेल्या प्रवाशाकडून अंमली पदार्थ जप्त। अंमली पदार्थांची तस्करी केल्याप्रकरणी कवलजीत सिंग या नावाच्या इसमाला अटक। मुंबईमध्ये मेट्रो, विमानतळ, डेटा सेंटर, रुग्णालयामध्ये अखंडित वीज पुरवठा। टाटा पॉवर कंपनी 100 मेगावॅटची बॅटरी स्टोरेज यंत्रणा उभारणार आहे। ही यंत्रणा पुढील 2 वर्षात 10 मोठ्या ठिकाणी बसवण्यात येणार। महावितरणच्या पुणे परिमंडळामध्ये आता वीज वाहिनी घट झाली आणि विक्रमी वीज जोडण्यांमुळेच या ठिकाणी महसुलामध्ये 5137 कोटींनी वाढ झाली आहे। पुणे महानगरपालिका, जिल्हा परिषद, पीएमआरडीएनं जिल्ह्यामधल्या धरणांच्या स्वच्छ पाण्यासंबंधित सर्वकष आराखडा तयार करावा। खासदार सुप्रिया सुळेंची मागणी आहे। आराखडा केंद्रीय पर्यावरण मंत्री भूपेंद्र यादव यांच्यासमोर मांडला जाईल। डोंबिवलीच्या मिलापनगरमध्ये प्रदूषणामुळे काळे ठिपके पडल्याचा आरोप होतोय। प्रदूषणानं गाड्या, कपडे आणि पत्र्यावर काळे ठिपके पडल्याचा आरोप आहे। मनसेनं प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांना फैलावर घेतलं।